जगताप एक विचारू का? काय? अहो नाही, तुमची हरकत नसेल तर. नाही, विचारा नाही. तुम्हाला अंगत्व कसं आलं? काळे सिगरेट द्या. नाही, मगाशी तुम्हीच काही म्हणालात म्हणून. नाही, कसं आहे ना, गंभीर बोलताना थोडी सिगरेट लागते मला. म्हणजे गंभीर वातावरण एकदम झकास क्रिएट होता सिगरेट. लायटर? म्हणजे काय करायचं, एक दोन गंभीर शब्द बोलायचे, झुरका घ्यायचे, धूर सोडायचा, मग त्या पॉज मध्ये ना तो धूर मस्त पसरू द्यायचा. पॉजची लांबी आणि धुराचं प्रमाण यांची योग्य लेवल जमली ना की उरलेले शब्द अलगद त्या धुरात सोडून द्यायचे. एकदम झकास वाटत, मस्त टेन्शन क्रिएट होत. म्हणजे बघा असं काळे, मला कॅन्सर आहे. जगताप, तुम्ही गंमत करणं काही सोडणार नाही बुवा. जाऊ दे, आपण एखाद्या लाईट विषयावर बोलू. काळे, मला खरंच कॅन्सर आहे. मॅलिग्नंट ॲस्ट्रोसाइटोमा, ब्रेन ट्यूमर. मला सॉरी जगताप. नाही नाही, जाऊ दे. काय तुमची सहानुभूती ना तुमच्यापाशीच ठेवा. आणि मी काय सांगतो ना ते जरा नीट लक्ष देऊन ऐका. काय की सगळंच मोठं इंटरेस्टिंग आहे. कसं असताना काळे, माणसाच्या मेंदूच्या गर्भात खोलवर ऑप्टिक कायरमा नावाचा एक प्रकार आहे. हा ऑप्टिक कायरमा म्हणजे नक्की काय आहे तर डोळ्यांना दृष्टीची संवेदना देणाऱ्या दोन नर्व जिथे क्रॉस होतात ना ते जंक्शन. आणि गंमत अशी आहे की एखाद्या फांदीवर कावळा बसावा ना तसा माझ्या ऑप्टिक कायमावर हा गट्ट्या बसतो. मॅलिग्नंट ॲस्ट्रोसाइटोमा. आणि दिवसेंदिवस तो वाढत चाललाय. गेल्या वर्षभर तो हळूहळू वाढत गेला आणि मी हळूहळू अंधाळा होत राहील. काय तुमच्या लक्षात येत आहे ना सगळं? हा नाही म्हणजे दिसत नसलं ना तरी जरा आता कल्पना करा. हे बघा, या ऑप्टिक नर्व अशा एकमेकांना क्रॉस होतात. ठीक आहे. आता या जिथे क्रॉस होत आहेत म्हणजे साधारणतः इथे कुठेतरी इथे तो कट्टे आहे. कोण? मॅलिग्नंट ॲस्ट्रोसाइटोमा. शाबास. काय पूर्वी तो फुटाणा एवढा होता, तेव्हा काही त्रास नव्हता. नंतर फुटाण्याचा वाटाणा झाला आणि मग वाटाण्याचा झाला सागर गोटा. तेव्हा मात्र दोन्ही डोळ्याच्या कडातून दिसेन असं झालं. व्हायचं काय की पूर्वी तिरका कटाक्ष टाकून पोरी बघता यायच्या, असं तसं कमी नाही झालं. पण तिरका कटाक्ष टाकला की दिसायचा आता नुसता अंधार. नंतर साईडचा अंधार सेंटरकडे सरकायला लागला आणि तोपर्यंत त्या सागर गोट्याचा ना आवळा झालेला बरं का. आणि हो, डोंगरी आवळा, रायावळा नाही. तुमच्या लक्षात येत आहे ना सगळं? हो, पण मला काय वाटतं जगताप, आपण एखाद्या लाईट विषयावर बोलायचं का? नाही कसं आहे, ठीक आहे तुम्ही सांगताय पण बसावा. खरी गंमत तर पुढे. नंतर मग ना डॉक्टर वगैरे सगळं जोरात सुरू झालं. सगळ्या तपासण्या झाल्या, रक्त, लघवी, संडास सगळं अगदी प्रॉपर चॅनल मधून होत होते. डोक्याचा स्कॅन करायची वेळ आली ना तोपर्यंत त्या आवळ्याचं इडलिंबू झालं. अर्थातच डॉक्टरांनी ट्यूमर नॉन ऑपरेबल आहे म्हणून सांगून टाक. रेडिएशन वगैरे नाही, 1-2 वर्ष काढता येतील म्हणाले, पण त्यांच्या रेडिएशनचा तर पाहिजे कुणाला नाही. जाम त्रास असतो याचा. म्हणजे उलट्या, केस जडणं, फलाना फार उलटी पालटी करून टाकायची कामं नाही का? नाही म्हणजे मी ऐकलंय फक्त, अनुभव नाहीये. काय तुमची बायको ब्राह्मण की मराठा? मराठा नाही हो, ब्राह्मण. पण असं अचानक नाही सहजच विचारलं. काय माझं ज्या मुलीशी लग्न ठरलंय ना ती सुद्धा ब्राह्मणच होती. ती ब्राह्मण आणि मी मराठा. इंटर कास्ट. धारवाडची होती ती. अहो काय सांगता? अहो माझी बायको सुद्धा धारवाडची. तसं काय होतं, धारवाड पॉलिटेक्निक मध्ये ना नुकताच लेक्चरर म्हणून लागलेलं. गेल्याच वर्षाची गोष्ट आहे. डिग्री हातात आली, लगेच नोकरी सुद्धा मिळाली. त्यामुळे सॉलिड खुश होतो.
वावरण्यात प्रचंड कॉन्फिडन्स, स्मार्टनेस आला. पास झालो, नोकरी मिळाली. अर्थातच आता मनात छोकरीचा विचार मूळ धरायला लागला. आणि अशाच वेळी ती मला भेटली. तुम्हाला सांगतो, तापलेल्या लोखंडावर घाव पडला म्हणा किंवा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आला. आणि योग्य वेळ मला भेटली. काय ही सुद्धा कदाचित तशाच नाजूक मानसिक अवस्थेतून जात असावी. अहो, कारण ओळखीची मैत्री आणि मैत्रीचं प्रेम व्हायला शतपणी वेळ लागला नाही. हो, काळे शष्प म्हणजे काय माहितीये ना? साधारण अर्थ लक्षात येतो. शष्प म्हणजे छाटभर सुद्धा वेळ लागला नाही. हो काळे, तुम्ही म्हणजे त्या डॉक्टरांसारखे करता. आता ब्रेन ट्युमरचा आणि सिगरेट ओढण्याचा काही संबंध आहे का? नाही म्हणजे डॉक्टर करतात ना ते, नाक गळायला लागलं की संडास तपासून ते म्हणण्यासाठी. अरे काळे, असं जमून आलं बरं कसं. आणि मग हार्वर्ड पॉलिटेक्निकच्या निसर्गरम्य परिसरात रोमांस खुलायला लागला. कधी तासनतास गप्पा, कधी तासनतास एकमेकांना भेटणं, कधी तासनतास नुसतंच एकमेकांकडे पाहणं. काही विचारू नका. त्या गाठी, त्या भेटी, ती एकमेकांना लिहिलेली प्रेमपत्र. काय तुम्ही तुमच्या बायकोला लिहिलीत की नाही कधी प्रेमपत्र? हे काय विचारणं झालं. पूर्वी माहेरी गेली की नेहमी लिहायचो तिला. काय तिकडचा मुक्काम अजून वाढवला तरी चालेल म्हणून? अहो, पण त्याच्याचमुळे तर 2 दिवस परत यायची ना ती. येणारच. धारवाड माहेर म्हणावं नाही का त्यांचं? हो, धारवाडच. धारवाड नाही गाव आहे साला. आधी सुधाच्या घरून आमच्या लग्नाला विरोध झाला, पण अगदी माफक. म्हणजे प्रत्येक इंटरकास्ट जोडप्याला होतो ना, अगदी तेवढा. माझ्या घरी काय मला देवालाच वाहिल्यासारखं होतं. पण नंतर प्रिन्सिपल साहेब सुद्धा झाले राजी लग्नाला. प्रिन्सिपल साहेब? माझे तेव्हाचे संभाव्य सासरे अहो आर्ट्स कॉलेजचे रिटायर्ड प्रिन्सिपल होते ना. त्यांचं कॉलेज आणि माझं घर विद्यापीठाच्या नावालाच होतं ना. मग त्यामुळेच तर माझी आणि सुधाची भेट झाली. पण नशीबच गांडू आहे ना साला. सगळं जमून आलेलं आणि मध्ये हा ट्युमरचा बाप होता. ते म्हणतात ना, नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. हा पांडू कुठे भेटतो माहिती का तुम्हाला? नाही, साल्याला कामाला लावला पाहिजे नाही का? जगताप, तुम्ही खोटं बोलताय. मला खोटं बोलायची सवय नाही. नाही, तरी या क्षणी तरी तुम्ही धादांत खोटं बोलताय जगताप. कारण ज्या प्रिन्सिपल प्रकरणांबद्दल तुम्ही बोलताय ना, दॅट मॅन इज डेड फॉर मोर दॅन 2 years. हो, काय बोलताय? हा, आणि इतके महिने धारवाडात राहून सुद्धा ते हयात नाही ते तुम्हाला माहीतच नव्हतं जगताप. आणि तुमच्या खोटेपणाचा सर्वात जळजळीत पुरावा हा आहे जगताप, की जी सुद्धा जिच्याबरोबर तुमची ओळख, मैत्री, प्रेम आणि तुमचं लग्नही ठरलं होतं म्हणताना, ती सुद्धा प्रिन्सिपल गोकर्णांची एकुलती एक मुलगी सुद्धा, ती गेली 8 वर्ष सुद्धा सदाशिव काळे या नावाने प्रसिद्ध तरी नसलेले आणि एवढंच नाही तर या सुधाला माझ्यापासून एक मुलगा पण आहे 7 वर्षाचा. पंड्या त्याचं नाव. काळे, आपण जरा बाहेर हिंडून येऊ चला. सोडा हो जगताप. खरं तर सासरे बुवांच्या मृत्यूपूर्वी सासूबाईंना वेडाचे धक्के यायचे, पण सासरे बुवांच्या मृत्यूनंतर तर त्या अधिकच भ्रमिष्ट झाल्या. वा, ते गाणं बंद करावं. दरम्यानच्या ह्या काळात मलाही अंधत्व आल्याने परिस्थिती अजूनच कठीण झाली. त्या धारवाड सोडून यायला तयार नव्हते. आम्हाला धारवाडला जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग मी मन मोठं करून सुधाला धारवाडला पाठवलं. सुधा म्हणजे माझी प्रेयसी सुधाच ना? अहो, माझी बायको सुधा. ती
बंड्याराव असं ठरलं. दर 15 दिवसांनी एका शनिवार रविवारी आम्ही धारवाडला जायचं असंही ठरलं. अच्छा, आता लक्षात येत आहे माझ्या. म्हणून दर शनिवार रविवार सुद्धा भेटायची नाही मला. जाऊ द्या ना काय, अहो सुद्धा तरुण होती, त्यामुळे उरलेलं आयुष्य तुमच्यासारख्या आंधळ्या माणसाबरोबर घालवायचं या कल्पनेने खचली असणार ती. आणि अशात तिला मी भेटलो, स्मार्ट, हँडसम आणि मुख्यतः डोळस. अर्थातच तिने तिच्या नवीन जोडीदाराच्या रूपात मला बघितलं. आणि झालं काय, माझे पण हेडलाईट्स कुठले तुमच्यासाठी? ते म्हणतात ना, क्या करेगा पांडू. तिच्या आईची गैरसोय होऊ नये म्हणून मी तिला धारवाडला पाठवलं. आणि तिने स्वतःचं लग्न झालंय, स्वतःला एक 7 वर्षाचा मुलगा आहे हे विसरून एका परपुरुषाबरोबर चाळे सुरू केले. अहो परपुरुष आहे का मी काळे? आता तर चांगलाच परिचय झाला नाही का आता? नाही, विचार करा, त्यावेळी जर आमचं लग्न झालं असतं तर एका अनोख्या नाजूक नात्याने जोडलो गेलो असतो आपण. म्हणजे तुमच्या सख्या बायकोचा मी सख्खा नवरा. अहो यार काळे, गले मिले. अरे गाळा सोडा माझा. मास्तर तुम्ही, तू जगताप कुठे हरवतो? त्याचा काय उठायचंय मला? बायला आम्हाला डोळे असतात, आम्ही पाहिलं तरी असतं घा कसा घोटतात ते. गळ टाकून पाहिलायत ना, पुष्कळ झालं. हो मास्तर, हो घोटू देत नव्हतं थोडा वेळा. साल्याला काय व्हायचं नाही राग्याला. टाटा सुमोल साला एकदम भक्कम. हो तुम्ही आता ते मासा द्या माझ्याकडे. चला काय बसाव, शांत बसाव. काय त्रास करून घेता तुम्ही पण. अहो काय कसं आहे, तुमचा पायगुण ना उत्तम आहे, खरंच उत्तम आहे. नाही म्हणजे आज डाळ नारळा छानच झाली. परत बोनस म्हणून मासाही वेळाला केवढा आगडबंब लागला बघा ना. हो ना पंढरपूर, आगडबंब मासा. बरं काय, मी स्वयंपाकाच्या तयारीला लागतो. आणि पंढरपूर कायमवर लक्ष ठेवा. हो अरे देवा, अजून काय काय दाखवणार आहेस बाबा? काय फारच खडखडताय राहू तुम्ही. तुमच्या गाडीची सगळीच हवा काढून घेतली दिसते जाग्याने. उद्ध्वस्त झालो हो पार मी, फार उद्ध्वस्त. हो उद्ध्वस्त. हे बघा, एवढ्यात सगळं खुलासा होईल. म्हणजे ही सगळी गंमत होती कळेल तुम्हाला. गंमत? अहो कसली गंमत? सगळं घरं स्वतःच्या तोंडानं ओकले ते जगतात. काय काय कसं आहे माहितीये, हे म्हणजे इथे करमणुकीचं कारण खरं. शेवटी लाईफचं थ्रिल कशाने काय त्या तुमच्या त्या डेली ड्राय रुटीन मध्ये. हा काय त्या सकाळ चहा, अंघोळ, देवपूजा, ऑफिस, मग खरडे घाशी डबा, घरच्या उकळलेल्या पाण्याची बाटली, हा मग पुन्हा खरडे घाशी चहा, खरडे घाशी घर, मग चहा, वर्तमानपत्र, जेवण काय. आणि मग हळूच पॅन्टीतल्या खिशातले निरोध लेंग्याच्या खिशात सरकवून मुलं कधी झोपायला जातात याची वाट पाहत राहणार. काय हे काय जीवन आहे? हे तर हायवेवरचं ड्रायव्हिंग झालं. सरळ सोट 100 फुटी रुंद मोकळ्या रस्त्यावरचं ड्रायव्हिंग. काय लाईफ कसं एकदम थ्रिलिंग पाहिजे. क्लिनर आला का रे? हा काय हे असं हातात स्टेरिंग पाहिजे. आणि नाका पुढे चढत जाणारा रस्ता. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे लोंबकळणारा कडा. कडावर रस्ता उजवीकडे वळणार आहे की डावीकडे काहीच पत्ता नसावा. हो आणि वेळ रात्रीची असावी. आणि अचानक
आयला कसली सिच्युएशन आहे काय हे? हा म्हणजे आपली पण काही वेगळी सिच्युएशन आहे काय या वयातच आंधळे झालो ना आपण हा पण इकडे मजा येणार रूपटाप आहे पण म्हणूनच जागीला मजा येणार काय कोणतेच आली डॉक्टरची टक्कर झाली मायला आवाज कसाच होता पाहिलं का काळे नाही तुम्हाला याने एवढं लेक्चर दिलं पण मी रंगवलेल्या तुमची बायको माझी प्रेयसी या नाटकाबद्दल चकार शब्दानेही बोलला नाही. हो म्हणजे प्रिन्सिपल साहेब धारवाड नाटक पण कसं मस्त रंगलं नाही नाटक. हा पण मग तुम्हाला माहिती कुठून मिळाली? अहो तुम्ही सकाळी फोन केलेलात ना तेव्हा मास्तरांनी तुमचा नंबर लिहून घेतला. हा तुम्ही नसताना वहिनींशी भरपूर गप्पा झाल्या ना आमच्या. काय तुला उत्तांत पाठ झालाय आमचा बाकी वहिनी गप्पा म्हणायला एकदम झकास येतात नाही म्हणजे खरंच एखादा अफेअर करायला काही हरकत नाही. खरंच कमाल आहे तुमच्या या क्लबची. गॅरंटेड थ्रिल इथे मिनिटाला काय. पण काय हो जगताप एवढा गंभीर आजार असून सुद्धा इतकी चेष्टा मस्करी जमते तुम्हाला? मायला या रगेचा आजार ना तो पण त्या रुक्मिणी सारखा आहे खोटा फक्त मूड क्रिएट करण्यासाठी हा. पण मी म्हणतो मग गंभीर होण्याचा इतका अट्टास का काय? शेवटी लाईट मूड ठेवून सुद्धा करमणूक करता येतेच ना. शेवटी मोठो काय या क्लबचा आंधळ्यांनी एकत्र येऊन गंमत करणं. म्हणजे अजूनही तुम्हाला ही सगळी गंमतच वाटते काय? नाही पेन्शनबद्दल कळलं ना की आपली गंभीरता लक्षात येईल. पेन्सिल? हा. कोण पेन्सिल? अरे एक सिगरेट द्या त्यांना आणि मला बी एक द्या. पंढरपूर तुम्ही सुद्धा गंभीर की काय? नाही यापुढे आता जे काही घडणार आहे ना ते अत्यंत लक्षपूर्वक आणि भक्तिभावाने करायचंय बरं का तुम्हाला. अहो काय करायचंय मला? कसं आहे ना काळे मी इथे आल्यापासूनचा घटनांचा क्रम लक्षात घेतलात का? तुमची इकडची एंट्री काय झालं एक सरप्राईज तुमच्यासाठी पडलात तुम्ही त्यांना. मग आमच्याशी झालेल्या ओळखी म्हणजे थोडासा रिलीफ. मग आंघोळ तुमच्यासाठी रोमांस एक्साइटमेंट सेक्स नंतर ब्रेन ट्युमर अर्थात भीती सहानुभूती. मग तुमच्या बायकोशी माझं झालेलं अफेअर तुमच्यासाठी अँगर हेल्पलेसनेस फ्रस्ट्रेशन नंतर हे सगळं खोटं आहे याचा रिलीफ म्हणजे सतत खाली वर असं फिलिंग. हो ना काय? हो हो फार उत्तम गेला वेळ. रिलीफ संपला काय? आता शेवटचा खेळ दी एंड गेम. म्हणजे कसं ना काळे ही खोली कशी साऊंड प्रूफ आहे. नाही म्हणजे तुम्ही आरडाओरडा कराल म्हणून मुद्दाम मास्तरांनी अशी व्यवस्था केली. काय भावना करेल नाही का? अरे तुम्ही इकडनं पळून जाण्याचा पण प्रयत्न करा पण 4-5 फुटवारे जमिनीपासून मी का पळून जाईल? आणि एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही त्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न कराल पण काय ते खिडकी नसून खिडकीची फक्त कल्पना आहे हा? त्यामुळे तुम्हाला पण कल्पनेतली उडी मारावी लागणार. अहो, पण अहो! तुम्ही लोक वेडे झाले किंवा माझ्या कानांना वास होत आहेत. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे काळ. केलेली दृष्टी परत मिळवण्यासाठी भैरवनाथाला आंधळा बळी चढवावा असा मास्तरांना दृष्टांत झाला. अंधश्रद्धा करू नाही आहे. भैरवनाथा पुढे आंधळा बाई चढवल्याने आमची दृष्टी परत येणार. पर्टिक्युलर इन्सेंटिव्ह या अंधश्रद्धेबरोबर असल्याने ती पाळायची असं आम्ही ठरवलं. आम्ही तिघं होतो मी पंढरपूर आणि मास्तर. तेव्हा अर्थातच बळी चढवण्यासाठी 3 आंधळे लागणार होते. मिळवायचे कसे याचा विचार करताना मास्तरांच्या डोक्यात ही ब्लाइंड मेन्स क्लबची आयडिया आहे. त्या क्लबची रेडिओवर जाहिरात देऊन एखादा आंधळा येतो का असं बघायचं ठरलं.
पहिले पेंडसे आले, त्यांचं ओळखेस्तोवर तुम्ही आला. काळे जाहिरात दिल्यावर विषयी लोक किती आवडीने पितात नाही. मंडळी झाली आहे का सर्व तयारी? होय मास्तर, सगळं तयार आहे. जगताप रेकॉर्ड लावा. आणि नीट आहे का ती आज? काल पेन्सिलच्या वेळेला बरोबर वाजली नाहीये. उत्तम आहे. लोक काय करणार आहेत? काळे ही खोली किती कडेकोटे याचा अंदाज आलाच असला. झालंय मास्तर सगळं सांगून, म्हणजे साऊंड प्रूफ, खिडकी नाही वगैरे वगैरे. आता फक्त ऍक्च्युअल प्लग सांगितलं की झालं काय? काळे अंधत्व हे एक विचित्र वेगळं आहे. नाही आता तुम्हाला काय वेगळं सांगावं. पंढरपूर अहो काय ना गुलाल बुक्का लावा. नाही नाही मी नाही राहून खेळत, मला नकोय. काळे देवाचा बुक्का आहे. देवा घरी निघालाय. गोडक्या कपाळाने गेला तर देवाला आवडणार नाही हो. नाही नको, मला नाही नको. जय भैरवनाथ! नकोय मला. हे बघा, तुम्ही लोक माझ्यावर जबरदस्ती करताय. हे काय हे मी ह्या क्षणी इथून निघून जाईल. अशक्य आहे काळे, अशक्य आहे. त्यामुळे फक्त शांत बसा आणि मी काय सांगतोय ना ते ऐका. जीवनाची अपेक्षा कशी नितळ शांततेत जायला हवी काळे. आता आम्ही तिघं, त्यामुळे आता 3च डोळे चढवावे लागणार. पैसे पहिले झाले, तुम्ही दुसरे, आणि आणखीन एक सोनावणे म्हणून येणार. हो जगता ते कधी येत आहे? संध्याकाळपर्यंत येतो म्हणाले की नव्हते. वा, म्हणजे काळ्यांची निर्वाणी रोकड आटपणार असतो पर्यंत. मास्तर हा, आमची आरती म्हणून झाली आणि सुराबी आणलाय. वा. चला. काय म्हणजे आता तुम्ही इथून पळून जाण्याचा प्रयत्न करायला हरकत सोडा मला. नाही. आरडाओरडा करा, खिडकीकडे जाऊन हाक मारा लोकांना मदतीसाठी. म्हणजे अर्थात तिथे खिडकी अशी कल्पना करू. हे बघा पेन्शनना मारून तुम्ही सुटायला तर वाटतंय तुम्हाला, पण मला मारून सुटणार नाही. माझ्या घरी तुमचा नंबर आहे. माझी बायको शोधत येईल तुम्हाला. एका महिन्याने काय? अहो एका महिन्याच्या सुट्टीवर आलात तुम्ही, तेव्हा पेडसे आणि सोनवणे यांच्या बायकाही येतील हो. तेव्हा इथे कोण असेल? तेव्हा आम्ही कुठेतरी नव्या नजरेचा तीर सोडत असतो. मास्तर, काळ्यांची मन धुवून घ्यायची का तशीच कापडाची? हो रुक्मिणी देवी, कोणी ऐका तिथे. वाचवा मला, वाचवा. अहो काळे, हे सुद्धा एक नाटकच होतं. अरे देवा. दुर्दैवाने पलीकडच्या घरात कुत्रा सुद्धा आंघोळ करत नाही. सगळी आंघोळ त्या सिटीमध्ये रेकॉर्ड आहे. हो मला जाऊ द्या. मला मारलं तर देव तुम्हाला क्षमा नाही करणार. मला जाऊ द्या. जय भैरवनाथ! वेलकम टू ब्लाइंड मेन्स क्लब. अकाली अंधत्व आलेल्यांनो खचू नका. स्वतःचे व्यंग विसरून जाण्यासाठी क्लबचे मेंबर्स व्हा आणि एक आगळा वेगळा आनंद लुटा. नित्य नवी मौज, नवी करमणूक, अत्यंत माफक शुल्कात, टॅक्सही नाही. यार तर हसाल, न यार तर फसाल. फोन नंबर 6222222. नमस्कार. सफरचंद खा. अरे त्यांना बसू दे आधी. नाही आज करमणुकीचा डोस जरा जास्तच झाला. म्हणजे हे सुद्धा नाटक हा पहिल्या दिवशीच्या प्रोग्रामचा भाग हो. प्रत्येक नव्या मेंबरसाठी असतो काळे. मी पाणी आणलंय. वा, काळे, तुमची गाडी ते एकदमच ड्राय झाली की हो? या काळे, टाकी फुल करून घ्या. हा. पण मग पेन्शननं काय केलं तुम्ही? अहो त्यांना ही करमणूक सोसवली नाही. त्या पहिल्याच दिवशी निघून गेले. हा, पण त्यांना पूर्ण फी द्यायला लागली बरं का. 5,551 रुपये. तुम्ही काय करताय? नाही हे सगळं मजेशीर असलं तरी ठीक आहे, पण मला नाही सोसवणार. मी निघतो बाबा. हा काळे,
हो जुने झालात तुम्ही आता. नाही म्हणजे नवीन येणाऱ्या माणसाची करमणूक बघायला मोकळे झाला. नाही नाही मी निघतो मला नाही सोचवणार आहे. काय 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 हो काय करताय? काय मग काय मी थांबणार. या सोनवणे, वेलकम टू ब्लाइंड मेन्स क्लब. अहो तुमच्या डोक्यावर दारावर स्पीकर आहे आणि त्यातूनच माझा आवाज येतोय. दार उघडच आहे, ढकला आणि सरळ आत या. हो का? आलो. वेलकम सोनावणे. वेलकम टू टॅक्स फ्री एंटरटेनमेंट. कलाकार पंढरपूर दिनेश गवळी, जगताप अंबरीश करंबळकर, केंद्रीय मास्तर विक्रांत बदले आणि गाळी सुधांशु पुराणी.